वस्ती दमखडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे. जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची ही मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, सीओ साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता जेसीबी असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे. बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे. पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत. पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाहीये. फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसलीये, तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत. आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचे आहे. या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वीची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ऍक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही. व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून तेवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय. सुदैवाने कुठली जीवितहानी देखील झालेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले आहेत. नाले सफाई करण्यात आली त्यावेळेला हे लक्षात आलं नाही का? नाले सफाई आपण अत्यंत प्रकर्षाने सगळीकडेच केलेली होती आणि तेव्हा असं काही लक्षात आलेलं नव्हतं. जिथे जिथे लक्षात आलं तिथे तिथे आपण मोऱ्यांची कामं करून घेतलेली आहेत. अनेक ठिकाणी रोह्यात जसं छत्रपती शिवाजी नगर असो तिथे त्या मोरीचं काम देखील चालू करणार आहोत. मेंढ्या स्कूल जवळची मोरी असो, धनगर आहेत, अंधर आहेत, अनेक ठिकाणी जिथे लक्षात आलं तिथे प्रकर्षाने कामं केली गेलेली होती आणि आता इथे काही लक्षात आलं नव्हतं आणि मोठी मोरी म्हणजे एरिया पण जास्त होता, त्यामुळे असं कोणाच्याही व्हिज्युअली पण लक्षात आलेलं नव्हतं. पण आता काम आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत.